पाहूयात। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी नागपूरच्या रवी भवन इथला विजयगड हा बंगला सज्ज करण्यात आलाय। हाच बंगला अजित पवारांना देण्यात आला होता। अजित पवार हिवाळी अधिवेशनावेळी याच बंगल्यामध्ये थांबायचे आणि आता तोच बंगला हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी सज्ज करण्यात आलाय। राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासाठी नागपूरच्या रवी भवन इथे हा विजयगड बंगला सज्ज झाला आहे। आपण बघू शकतो की नागपूरच्या रवी भवन इथे जे मंत्र्यांचे निवासस्थान आहे तिथेच उपमुख्यमंत्र्यांसाठी हा विशेष बंगला आहे। दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे नागपूरमध्ये दोन उपमुख्यमंत्र्यांचे बंगले आहे आणि जेव्हा अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्यासाठी जो खास विजयगड हा बंगला तयार करण्यात आला तो आता या बंगल्यावर श्रीमती सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्री ही पाठी देखील लागलेली आहे। आणि जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या नागपूरच्या दौऱ्यावर येईल तेव्हा याच शासकीय निवासस्थानामध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येईल। त्यासाठी हा बंगला सज्ज करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर नागपूरमध्ये दोन उपमुख्यमंत्र्यांचे बंगले आहे। देवगिरी हा देखील उपमुख्यमंत्र्यांचा बंगला आहे। मात्र जेव्हा राज्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री पद हे तयार झाले तेव्हा मग हा देखील बंगला खास अजित पवार यांच्यासाठी तयार करण्यात आला आणि अजित पवार यांनी स्वतःच्या सोयीनुसार गरजेनुसार या बंगल्यांचं रिनोव्हेशन करून घेतलेलं होतं। सोबतच रस्त्याची जी एक्झिट होती ते देखील दोन्ही बाजूने करून घेतलेली होती। त्यामुळे आता नव्या ज्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आहे यांच्यासाठी हा बंगला सज्ज करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या नावाची पाटी देखील इथे लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। पुढची बातमी पाहूयात। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील पराभवानंतर मनसेची आज महत्त्वाची बैठक होणार आहे।